कधी बाप वळण लावत असल्यामुळे वाईट वाटत असतो, कधी बाप पैसा नसल्यामुळे वाईट वाटत असतो, कधी बाप रागामुळे कठोर वाटत असतो, धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट वाटत असतो. आतल्या आत हा बाप तसाच रोज रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटाच बापच झटत असतो. सगळ्यांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो. मुलांना पायावर उभं करणारा औषध म्हणजे बापाचा राग असतो. त्या रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो. आईसारखा बाप ओळखता येत नसतो, पण घडवण्याचं काम हा बापच करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याचीही परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते. पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसलेला असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो, अश्रू दिसू देत नसतो, तो मनातलंही बोलत नसतो. म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो.